आणि ब्रेकनंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे आपल्याकडे। बाईक चोरी प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी एका प्रकरणाचा छडा लावलाय आणि 50 बाईकसह एक टवेरा गाडी ही जप्त करण्यात आली आहे। गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे आणि यामध्ये 16,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। संशयित प्रमोद घुले याला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय, तर मच्छिंद्र लाड हा संशयित अजूनही फरार आहे। कोल्हापूर पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई आहे। यामध्ये सराईत बाईक चोरांना अटक करण्यात आली आहे। ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। ज्ञानेश्वर, या एकंदरीत जे ऑपरेशन आहे कोल्हापूर पोलिसांनी केलेलं, त्याविषयी थोडी माहिती द्या। किती दिवस झाले या चोरीचा छडा पोलीस लावत होते? बरोबर आहे रुजिता, राज्यातली ही सगळ्यात मोठी कारवाई मानली जाईल। एकाच वेळी 50 मोटरसायकल आणि एक टवेरा गाडी हस्तगत करण्याची जी कामगिरी आहे ती कोल्हापूर पोलिसांनी केलेली आहे। कोल्हापूर, सांगली, सातारा आणि या जिल्ह्यातल्या ज्या गाड्या आहेत त्या दुचाकी चोरीचं प्रमाण वाढलं होतं आणि त्या अनुषंगाने पोलीस या तपासाकडे लक्ष देत होतं। हा तपास करत असताना शाहूवाडीतला जो आरोपी आहे प्रमोद घुले हा एक चोरीची दुचाकी विकत देण्यासाठी एक असल्याचं शाहूवाडीच्या इथं पोलिसांना समजलं आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचला आणि या सापळ्यामध्ये प्रमोद घुले हा रंगेहात पोलिसांना सापडला आणि त्यानंतर पोलिसांनी अवघ्या 2 दिवसातच त्याच्याकडून जे आहेत त्या विक्री केलेल्या गाड्या आहेत त्या डिटेक्शन करण्यात पोलिसांनी यश आले। यामध्ये तब्बल 50 गाड्या पोलिसांनी हस्तगत केल्या। तर मुंबई या ठिकाणी विकलेली एक टवेरा कार आहे, ती टवेरा कार ही पोलिसांना हस्तगत करण्यात यश मिळाले। खरं तर हा प्रमोद घुले आणि त्याचा भाऊ, सक्का भाऊ, हे दोघे ही चोरी करत होती। केवळ चैनी करण्यासाठी हे दोघांनी चोरी करत होते आणि रेकॉर्डवर पहिल्यांदाच ही दोघं पोलिसांना आलेत। पण हे दोघेही आता पोलिसांच्या ताब्यात आलेत, हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांच्याकडनं तब्बल 50 मोटरसायकल आणि एक टवेरा गाडी ही जप्त करण्यात आली आहे। कोल्हापूर पोलिसांना मिळालेलं हे मोठं यश मानावं लागेल। ज्ञानेश्वर, धन्यवाद या माहितीसाठी।